नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रायसेप आणि बायसेपचा वर्कआउट करणार आहोत. तर आपण वॉर्मअप केल्याच्या नंतर ट्रायसेप पुश डाऊन हा सेट घेणार आहोत. त्यासाठी आपण लाईट वेटनी पहिल्यांदा मसल वॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर आपण हेवी वर्कआउटने स्टार्ट करायचं आहे ट्रायसेप पुश डाऊननी. माझा फॉर्म तुम्ही पाहून घ्या. असाच फॉर्मने तुम्हाला वर्कआउट करायचे आहे आणि एकदम स्लो आणि एकदम कंट्रोल रेप्स मारायचे आहे. याच्यानंतर आपण ट्रायसेप ओव्हरहेड एक्सटेन्शन घेणार आहोत. याचे पण आपल्याला 3 सेट मारायचे आहे. तुम्ही पण हेवी वर्कआउट करायचे आहे, लाईट वेटने वर्कआउट करायचं नाही आहे. हळूहळू वजन वाढवायचं आहे तुम्हाला जरी वाटत असेल की फक्त 2च सेट घेतो आहे ट्रायसेपचे, पण असं काही नाही आहे. तुम्ही हे 3च सेट एकदम हेवीने करायचे, जेणेकरून तुम्हाला 4थ्या सेटची गरज पण पडली नाही पाहिजे. ट्रायसेपचा वर्कआउट आपला संपलेला आहे. आता आपण बायसेप मारणार आहोत. तर बायसेपसाठी पहिला लाईट वेटने आपण वॉर्मअप करून घ्यायचं आहे. त्याचे आपण 15 ते 20 रिपिटेशन घ्यायचं आहे. वॉर्मअप झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट हेवीने स्टार्ट करणार आहे. उदाहरणार्थ 30च्या वेटनं आपण स्टार्ट करणार आहे आणि आपण हळूहळू 35पर्यंत जाणार आहे. याचेच आपण 12 ते 15 रेपिटेशन मारू शकतो किंवा 8 ते 12 पण रेपिटेशन मारू शकतो. बायसेपचे पण आपण 2च सेट मारणार आहोत, पण एकदम कंट्रोल आणि स्लो मारायचे आहे तुम्हाला, जेणेकरून बायसेप एकदम फटीक झाला पाहिजे. जास्त व्हेरिएशन मारण्यापेक्षा कमी पण एकदम क्वालिटी वर्कआउट करायचं आहे. त्याने रिझल्ट पण क्वालिटीच भेटतो. याच्यानंतर आपण हॅमर कर घेणार आहोत. याचे पण आपल्याला 3 सेट मारायचे आहे. याची सुरुवात मी 10ने केलेली आहे, पण शेवट माझा 20ने असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम हेवी आणि एकदम चांगलं कंट्रोल रेपने वर्कआउट करायचं आहे. फॉर्म आणि टेक्निक तुम्हाला पाहून घ्यायची आहे. याच्यानंतर आपल्याला कार्डिओ करून वर्कआउट एंड करायचं आहे. 20 ते 30 मिनटं तुम्हाला इन्क्लाइन वॉक करायचं आहे आणि वर्कआउट तुमचं संपलेलं आहे. उद्या 3रा दिवस आहे. उद्या आपण बॅकचं वर्कआउट करणार आहोत. तर चला, बाय.